101 वर्षांनंतरचा विशेष योग उद्या बुधवार पासून गणपती बाप्पाच्या कृपेने या 6 राशींना मोठा लाभ मिळण्याचे संकेत. राशी भविष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता असते. प्रत्येक सकाळी आकाशातील ग्रहताऱ्यांच्या हालचाली काय सांगत आहेत, पुढचा दिवस कसा उलगडणार आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. कोणत्या राशीवर कोणते शुभफळ ओतले जाणार आहे, कोणाला धनाची प्राप्ती होणार आहे, कोणाच्या आयुष्यात नवीन संधी येणार आहेत, कोणाचे नशीब तेजाणार आहे, या साऱ्या गोष्टींबाबत मनात अनेक प्रश्न तरळत असतात. आजचा दिवस मात्र या जिज्ञासेला एक विशेष वळण देणारा आहे, कारण दीर्घ काळानंतर जवळजवळ 1 शतक उलटून गेल्यावर बुधवारी येणाऱ्या एका अपूर्व ग्रहयोगामुळे काही निवडक राशींना श्रीगणेशाचा विशेष आशीर्वाद लाभणार असल्याचे मानले जाते. अशा या विलक्षण घटनेचा फायदा काहींच्या जीवनाला नवे वळण देऊ शकतो, असे ज्योतिषशास्त्र सांगते. अनेक वर्षे शांत राहिलेला काही ग्रहांचा प्रभाव जेव्हा अचानक जागृत होतो, तेव्हा त्याचा परिणाम अतिशय तीव्रतेने दिसून येतो असे विद्वानांचे म्हणणे आहे. याच कारणामुळे आजचा दिवस काही राशींसाठी मोठ्या उन्नतीचा दरवाजा उघडू शकणारा आहे. अनेकांचे कुटुंबियांनी केलेले जुने व्यवहार, अनेक वर्षांपूर्वी केलेल्या गुंतवणुका, कागदपत्रांमध्ये अडकलेली आर्थिक तरतूद, विमा पॉलिसी, पूर्वीची मालमत्ता यांसारख्या अनेक गोष्टी अचानक फलदायी ठरू शकतात. काहींच्या आयुष्यात अचानक लाभाची हवा वाहू शकते आणि पूर्वीच्या प्रतीक्षेचे दिवस आता संपण्याची चिन्हेही दिसतात. ज्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थिरतेची कमतरता जाणवत होती, ज्यांना आपल्या कामाचा योग्य मोबदला मिळत नव्हता, ज्यांची मेहनत असूनही हातात पैसा टिकत नव्हता, ज्यांच्या कष्टांना न्याय मिळत नव्हता, अशा लोकांच्या जीवनातही बदल घडण्याची शक्यता आहे. काहींच्या नव्याने सुरू केलेल्या उद्योगांमध्ये अपेक्षित गती येऊ शकते. जिथे महिनोन्महिने कामाचा वेग कमी होता, तेथे अचानक ग्राहक वाढू शकतात, पुरवठा वाढू शकतो आणि जेव्हा आतापर्यंत मंदी वाटत होती तिथे आता प्रगतीचे वारे फिरू शकतात. हा परिणाम एकाच दिवशी जाणवणार नसला तरी त्याची बीजे आजपासून रोवली जाऊ लागतील, असे अनेक पंडित सांगतात. आरोग्याच्या दृष्टीनेही काही लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो. दीर्घकाळ चालत असलेले छोटे-मोठे त्रास कमी होण्याचे संकेत मिळू शकतात. एखाद्या जुन्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीला अचानक आराम लाभू शकतो. काहींच्या मानसिक अस्वस्थतेमध्येही हळूहळू सुधारणा जाणवू शकते. घरातील वातावरण ज्यामुळे ताणतणाव निर्माण होत होता, तेही सुखावह होण्याची शक्यता वाढेल. घरातील विवाहयोगाबाबत आतापर्यंत अडथळे येत असतील, तर योग्य जुळणी मिळण्याची आणि गोष्टी स्थिरावण्याची चिन्हे दिसतील. काहींना प्रेमसंबंधात खुली वाट मिळेल आणि काहींच्या नात्यातील तणाव कमी होतील. जे दीर्घकाळ प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी आजचा दिवस नवी आशा घेऊन येऊ शकतो. काही जातकांना नोकरीसंबंधी ज्या संधींची अपेक्षा होती त्या आता जवळ येऊ शकतात. नोकरीत बढती, महत्त्वाचे बदल, परदेश प्रवास, नवीन जबाबदारी किंवा अपेक्षित पोस्टिंग मिळण्याची चिन्हे आजपासूनच दिसू लागतील. दिवसाचा हा व्यापक परिणाम पाहिल्यानंतर आता वेगवेगळ्या राशींवर त्याचा कसा प्रभाव पडेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरते. मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस अत्यंत ऊर्जात्मक ठरू शकतो. शरीरात एक आगळी वेगळी हलकल्लोळ निर्माण होईल आणि नव्या कामांसाठी प्रेरणा मिळू शकेल. मानसिक उभारी वाढेल आणि मनात एक वेगळाच विश्वास निर्माण होईल. दिवसाची सुरुवात आनंददायी असली तरी संध्याकाळी एखादा अचानक खर्च समोर येऊ शकतो, ज्यामुळे थोडी धांदल उडू शकते. कुटुंबातील व्यक्तींशी अनेक मुद्द्यांवर बोलणे झाल्यास मनावरील भार कमी होईल. परंतु कधी-कधी तुमचा स्वाभिमान तुम्हाला स्वतःच्या माणसांपासून दूर ठेवतो आणि ही गोष्ट तुमच्या मनाला अधिक बेचैन करते.
आज मात्र मन मोकळं करणं गरजेचं आहे. एखादी छोटी सहल किंवा बाहेर पडून मन निवांत ठेवण्याचा प्रयत्न केल्यास ऊर्जा पुन्हा ताजी होऊ शकते. जीवनात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आजचे मानसिक स्थैर्य उपयोगी पडेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी त्यांच्या मनात दडलेली काही स्वप्ने प्रत्यक्षात उतरू शकतील. एखादे मोठे स्वप्न, एखादी जुनी इच्छा किंवा एखादा प्रलंबित निर्णय आज योग्य दिशेने जाईल. मात्र खूप आनंदात वाहून जाणे टाळणे गरजेचे आहे. कारण कधी-कधी अतिउत्साह चुका घडवतो. आर्थिक दृष्टीने आजचा दिवस तुमच्या हिताचा आहे. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणुका तुमच्यासाठी सुरक्षित आणि लाभदायक ठरू शकतात. तुमच्या आनंदी आणि उत्साही स्वभावामुळे वातावरण अधिक हसमुख होईल. प्रेमसंबंधात नव्या रंगांची भर पडू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा शत्रू समजला जाणारा एखादा व्यक्ती अचानक तुमच्याशी सौहार्दाने बोलू शकतो. दिवसाच्या शेवटी आपल्या जोडीदारासोबत एक आनंदमय वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यात गोडवा वाढेल. मिथुन राशीसाठी आजचा दिवस लोकांच्या निरीक्षणांचा केंद्रस्थानी राहू शकतो. तुमचा हलका-फुलका विनोद तुम्हाला वाचवेल, पण अनाठायी टीका सहन करावी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबीत ज्यांनी उधार घेतले आहे त्यांना आज काहीतरी भाग चुकवावा लागू शकतो. मुलांच्या यशाचा आनंद मनात भरून येईल आणि त्यांच्यामुळे स्वप्न प्रत्यक्षात आल्यासारखी भावना निर्माण होईल. जुन्या मित्रांसोबत भेटण्याची संधी मिळाली तर मन प्रसन्न होईल. कामाच्या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येऊ शकतात. संध्याकाळी जोडीदाराच्या उपस्थितीत मन शांत होईल आणि दिवसाचा थकवा क्षणात दूर जाईल. कर्क राशीच्या व्यक्तींना आज विश्रांतीचा आणि आरामाचा आनंद मिळू शकतो. एखाद्या जुन्या प्रकरणात न्याय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. मित्रांचा सहवास मन शांत करेल. प्रेमसंबंधात एक गोड क्षण अनुभवता येईल. कामात थोडी धावपळ जाणवेल, पण त्याचा फायदा भविष्यकाळात निश्चित होईल. सायंकाळी एखादी शुभवार्ता मिळाल्यास मन अधिक हलके होईल. जोडीदारासोबत एक सुंदर वेळ घालवण्याची संधी लाभेल. सिंह राशीच्या जीवनात आतापर्यंत जे अपूर्ण राहिले होते त्यात एक नवी जाणीव येऊ शकते. मन अधिक ठाम होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. विवाहयोगाला गती येईल. प्रेमसंबंधात दूर असलेली व्यक्ती अचानक मनात येऊ शकते. कामातील तणाव कमी होईल आणि वरिष्ठांची प्रशंसा मिळेल. तुमचे आकर्षक व्यक्तिमत्व आज अनेकांना भावेल. कन्या राशीच्या व्यक्तींना आज काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीचा फायदा होऊ शकतो. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी आवश्यक आहे. मुलांचा अभिमान वाटेल. नात्यांमध्ये थोडे चढउतार असले तरी दिवसाच्या शेवटी जोडीदाराची काही नवी बाजू समोर येईल. तुळ राशीच्या जातकांना आज बाहेरील कामकाजामुळे थकवा जाणवू शकतो. प्रलंबित गोष्टी पूर्ण करण्यासाठी वेळ जाईल. प्रेमात थोडी निराशा जाणवेल. नात्यांमध्ये गैरसमज होऊ शकतो. मात्र संयम ठेवल्यास गोष्टी मार्गी लागतील. वृश्चिक राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत थोडी जपणूक करावी लागेल. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. मित्रांकडून सावध राहणे आवश्यक आहे. कामात मोठी धावपळ होईल, पण त्यात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. जोडीदारासोबत काहीसा तणाव जाणवू शकतो, पण ती क्षणिक बाब असेल.